पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हाताचा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध आकर्षित राजे म्हणाले, पिलाजीराव, तुम्हीही चुकलात. आम्ही बागेचा एवढा घोडा पोसला तो काही इमानदार माणसं त्याच्या टापाखाली रगडण्यासाठी नाही. इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राजाची आनभाग आम्ही घेतलेली नाही. प्रसंग पडला तर आमच्या बागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडीखालीच येईल. होईल ती मानहानी सोसायला मन बांधील झालेल्या पिलाजींना असले जिनगाणी कुर्बान करून टाकावी असे बोल कधी ऐकायला मिळतील अशी अपेक्षाच नव्हती. घोटाळलेले पिलाजीराव राजांच्याकडे डोळे भरून बघत होते. त्यांच्या मनी चाललेली घालमेल राजांनी जाणली. त्यांच्या खांद्यावर तळहाताची एक थाप देऊन राजे म्हणाले, घाबरू नका पिलाजीराव, आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीड घालणार नाही. तुमच्या नेक जात बर्तावावर आम्ही निहाल आहोत. पण सल्ला म्हणून मनची एक बात तुम्हाला जरूर बोलू. शिकलं न लावलेलं हत्यार आणि मुजोर बेईमान धन्याची चाकरी सारखीच असते. दोन्हीचा असून सुद्धा काहीच हिसाब लागत नाही. सुरव्यांची संगत करण्यापेक्षा सेत पोतावर जाऊन कुणबावा केला तरी तो गोमटाच आहे. तानाजीराव पिलाजींना बाइज्जत मोकळं करा. राजांनी आज्ञा करीत उजव्या हातातील भवानी ज्ञान केली. पिलाजीरावांचे कल्ले थरथरले. झटकन वाकून राजांच्या मोजड्यांना हात लावीत ते म्हणाले, राजे, आजवर तुम्हाबद्दल लई ऐकून होतो. आज त्याचा पडताळा नजरेला आला. म्याहून पाय धरलं. तोडायचं असलं तर टाका तोडून. त्यांना वर उठवत गळाभेट देत राजे म्हणाले, पिलाजीराव, आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही. हयातभर आम्ही माणसं जोडतच आलो. तोडणं सोपं असतं, जोडणंच मुश्किल आहे. पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर पायधूळ झाडण्यासाठी विनवणीचे मागणे घातले. निवडक धारकरी घेऊन राजे पिलाजीरावांच्या वाड्यात आले. वाड्याच्या सदर चौकात 2 भावंडे खेळत होती. साऱ्यांना पाहून ती दबकली. राजांनी पिलाजींना विचारले, ही कुणाची घर शोभा पिलाजीराव? जी ती माझीच आहे, माझीच हाईल. ह्यो थोरलं गणोजीराव आणि ही धाकली राजबाई. समधी हिला राजाऊ म्हणत्यात, आम्ही जीव म्हणतो. पिलाजींनी आपल्या मुलांची नावे सांगितली. थोरला गणोजी तरतरीत दिसत होता, पण तोरेबाज उभा होता. राजाऊ मात्र मोठी राजस आणि चलाख दिसत होती. तिच्या डोळ्यात भीतीचा वारा सुद्धा नव्हता. त्याहून राजांना तिला बघता क्षणी जाणवले की तिच्या तोंडावळा जिजाऊंच्या तोंडावळ्याशी बराच जुळता आहे. पुढे जात राजांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले. ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या जोडीने आम्हास आमच्या बछड्यांची याद दिली. पिलाजीरावांनी राजांची इतमामाने सरबराई केली. शृंगारपूर आणि प्रभानवल्लीचा सुभाष त्र्यंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दिमतीला पिलाजीराव शिर्के ठेवले. शृंगारपूर सोडण्यासाठी राजे गाव वेशीवर आले. वेशीवर तर्फेला कसले तरी एक मंदिर होते. हे कसले देवस्थान? राजांनी निरोप द्यायला आलेल्या पिलाजींना विचारले. ते आमच्या कुलदेवताचं भावेश्वरीचं आहे, पिलाजी म्हणाले. असं, चला दर्शन घेऊ, म्हणत राजे पायउतार झाले. मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचे दर्शन घेतले. बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या कुलदेवताचा संबंध आमच्या जगदंबेशी असावा. ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते. शृंगारपूर सोडून राजांच्या घोडेतुकडीने धीम्या चालीची धावणी धरली. राजांच्या मनात 2 गोष्टी धावणी घेत होत्या. एक राजाऊ उर्फ जीव, दुसरी भावेश्वरी. राजे राजगडावर आले आणि मृगाने आपली झोळ उठविली. गडावरच्या झाडी आवळण्यात आल्या. गड उतरंडीवरचा झाडझुडोरा पाणथरात न्हावून निघू लागला. शंभूबाळांना संगती घेऊन राजे दफ्तरखान्याचा जाप्ता जातीनिशी नजरेखाली घालू लागले. लुहार मेटावर भाल्यांच्या इंगळांवर तावून निघणारी आणि घनठोक्यांखाली धाडणारी तलवारीची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीत पकडून तोलून पाहू लागले. वरून पाऊस धारा कोसळत होत्या. राजांच्या मनात एका विचाराचा पाणलोट
घोंगावत होता. लाल महालात शिरलेला हिरवा सर्प शास्ताखान. आषाढ हटला. श्रावणाचे सरते दिवस आले. ऊन पाऊस एकमेकांच्या पाठलागावर पडले. वरून पावसाच्या तुरळक सरी खाली उतरत असतानाच राजगडावरच्या पायथ्याजवळ उदो ग अंबे उदो च्या बेभान रोमांचक किलकाऱ्या आभाळाकडे वर चढत होत्या. रणहलग्यावर लेजमांचे ताफे नाचत खेळी करत होते. टोळी चापाच्या काठ्या संबळी घुमवीत होत्या. रणशिंगांच्या ललकाऱ्या पाऊस सरीवर काटा फुलवीत चित्कारत धावत होत्या. भंडाऱ्याच्या मुठी उधळल्या जात होत्या. ऊर भक्तीच्या इरेसरीने भरून आले होते. उदेकार उसळत होते. उदो ग अंबे उदो. मंबाजी नाईक भवानी जगदंबेची गंडकी शिळीची घडीव मूर्ती पालखीत स्थापन राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होते. पतशिकनी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलखातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात सीता बांधली होती. मराठी मुलखात अवतरण्यापूर्वीच सरहद्दीवर भवानी समोर बकरी पडली होती. रक्ताच्या पायघड्यावरून जगदंब श्रीच्या राज्यात प्रवेशले. मुरदांडांना मातीमोल करणारी, मर्दांच्या मनगटात निधडपणाचा चेवताव चढविणारी, जोशाला जय देणारी जयंती, कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली, महिषासुराचे मर्दन माजवलेली मत्त मर्दिनी, भंडासुराचे भंजन केलेली भगवती भवानी, बिंदालाला बुडवलेली बलशाली बिहडणी, न्यायी जगाला जगवणारी जयवंती जगतजननी भवानी राजांच्या राज्यात उतरली. शंभूबाळासह गडपायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले. मंबाजींनी राजांचा आणि बाळराजांचा मळवट भंडाऱ्याने भरला. जगदंबेचे ते दोन्ही फर्जंद चालत पालखीजवळ आले. ठाण झालेल्या पालखीतील शास्त्रसंभार उगारलेली, पायाखाली महिषासूर रगडणारी कृष्णवर्णाची वज्रलेपी मूर्ती डोळाभर बघताना राजांनी जगदंब जगदंब म्हणत हात जोडून डोळे मिटले. पुढे होत राजांनी आणि शंभूंनी जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडविला. राजांनी देवभोयांना इशारत करून आईच्या पालखीला आपला रिवाजी खासा खांदा दिला. ते बघताच भोवतीचे उभे मावळजण भक्तिभावाने उसळून उठले. उदो ग अंबे उदो, हर हर महादेवचा मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला. पालखी राजगड चढून आली. जिजाबाईंनी आणि राणीवंशातील पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची खणानारळांनी ओटी भरली. शुभमुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली. जगदंबेची मिळेल तेवढी कृपा सोबत साधण्यासाठी राजे शंभूबाळांसह पालखीबरोबर गडमाचीपर्यंत आले. गड उतरणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणवून गेले, ह्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या. शंभूबाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे. तुमची आमची साऱ्यांची. तिला हात जोडा बाळराजे. राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले. गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या. देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे कुटुंब कबिल्यासह प्रतापगडावर आले. मुहूर्ताचे पात्र धुई करीत घंगाळात डुबले आणि राजांनी जय जगदंब म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले. मंदिराच्या सुघड गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची उदो ग अंबे उदो च्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली. मूर्तीसमोर मानाची बकरी पडली. प्रतापगड चैतन्य जोशात उजळून निघाला. जावळी आणि कोयना खोरीतील अवघा मावळा लोक जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर लोटला होता. रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ माणसांनी खचाखच दाटून गेली. सदर चौकात तांदळाचा चौक आखून जगदंबेच्या मानकरी भुत्यांनी त्यावर श्रीफल ठेवले होते. पिळदार पगडी, घोळदार डौर आणि चुनीदार चोळणा
असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले. कुणाच्या गळ्यात संबळ होता, कुणाच्या हातात चौडक तुंतुनक, डोक्यावर करंजले घेतलेले टेंभे सदरेच्या कोनाड्यात फरफरत होते. राजे सदर दाखल होण्याची सारी उत्सुकतेने वाट बघत होते.